नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। संजय गांधी निराधार योजनेखाली ज्यांना पेन्शन मिळते त्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। बऱ्याच दिवसांपासून आपण ज्या पैशांची वाट बघत होतो, ज्या पेन्शनसाठी डोळे लावून बसलो होतो, ती रक्कम आता खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच आपल्या वाट पाहण्याला आता पूर्णविराम मिळाला आहे। याबद्दलची अधिकृत सूचना सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे। आपल्या बँक खात्यात संजय गांधी निराधार योजनेचा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। साधारणपणे 8 ते 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 9 तारखेला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून एक सूचना टाकण्यात आली होती। त्या सूचनेत स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2025 या दरम्यान संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पेन्शन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। यामुळे या काळात पोर्टल 2 दिवस बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। पण तरीही 10 तारखेपर्यंत अनेक बांधवांच्या खात्यात पैसे आले नव्हते। त्यामुळे लोकांमध्ये थोडीशी चिंता होती की आपली पेन्शन कधी जमा होणार। आत्ता मात्र वाट पाहणं संपलंय। आपण सगळेच या पेन्शनची आतुरतेने वाट बघत होतो। खूप दिवसांपासून आपण डोळे लावून बसलो होतो की आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार। आत्तापर्यंत निधी मिळत नव्हता, पण आता मात्र तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली आहे। आजपासून अनेक जिल्ह्यांमधील तालुक्यांमध्ये या योजनेचे पैसे थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही लाभार्थ्यांच्या खात्यात तर 1,500 रुपयांचा हप्ता जमा सुद्धा झालेला आहे। म्हणजे आपली वाट पाहणं आता पूर्णपणे संपलेलं आहे। आता या योजनेच्या निधी संबंधी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी जमा होण्याची प्रक्रिया, जी आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। सध्या एक मोठी आणि दिलासादायक बातमी सगळ्यांसाठी आलेली आहे, ती म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा निधी आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज दुपारी 2 वाजल्यापासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे। अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचलेले नाहीत, पण काळजी करू नका, कारण निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पैशांचे अनुदान टप्प्याटप्प्याने टाकले जात आहे। पुढील 1 ते 2 दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे खात्यात पोहोचणार आहेत। त्यामुळे घाबरण्याचं, चिंता करण्याचं कोणतंच कारण नाही। फक्त थोडं संयम ठेवा। तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यात नक्कीच येतील। आता पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत हे माहीत असणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आता तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्कीच सांगा। तर मंडळी, आत्ता पाहूया नेमके कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होऊ लागला आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करणं मात्र विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया आणि बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा झालेला आहे। तर हा जो निधी आहे संजय गांधी निराधार योजनेचा, हा निधी टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येत आहे। याच्यातला पहिला टप्पा जो आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित करण्यात येईल। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे नगर जिल्हा, त्याच्यानंतर नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, ठाणे आणि धाराशिव। पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण होणार आहे। तर मंडळी, सर्वात आधी नगर जिल्ह्यापासून सुरुवात झाली आहे। नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होऊ लागले आहेत। त्याचसोबत नागपूर जिल्ह्यातही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नागपूर शहरातील अनेकांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झालेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातही निधी जमा झाला आहे। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे। ठाणे आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये सुद्धा हीच प्रक्रिया पार पाडली असून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आलेली आहे। म्हणजेच हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। हे होतं पहिल्या टप्प्याबद्दल। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण होणार आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो लातूर, नंतर कोल्हापूर, नंदुरबार, सिन्नर, बुलढाणा आणि अहिल्यानगर। आता लातूर शहरामध्येही आज दुपारी 2 वाजल्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होऊ लागलंय। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यातही रक्कम पोहोचली आहे। नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा निधी जमा करण्यात आला आहे। याशिवाय सिन्नर भागातही अनुदान टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही हप्ता जमा होऊ लागला आहे। म्हणजेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचू लागला आहे। आता हे झालं दुसऱ्या टप्प्याबद्दल।
तिसरा टप्पा सुद्धा आपल्याला माहीत असायला हवा। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हिंगोली, मुंबई उपनगर, पुणे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मंडळी, हिंगोली भागामध्ये अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे। मुंबई उपनगरात देखील निधी पोहोचला आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात लाभार्थ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला आहे। बीड जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपासूनच अनुदान टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यावेळी प्रत्येकी 1,500 रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत। पण लक्षात ठेवा, सप्टेंबर महिन्यातील हेच पैसे वाढीव स्वरूपात मिळणार नाहीत, जोपर्यंत सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर होत नाही। शासन निर्णय आल्यानंतरच दिव्यांग बांधवांना किंवा इतर लाभार्थ्यांना अतिरिक्त रक्कम मिळेल की नाही याबद्दलची असलेली शंका दूर होणार आहे। याबद्दल अंतिम स्पष्टता होणार आहे। आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाढ, सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदानामध्ये वाढ केलेली आहे आणि ती वाढ आहे 1,000 रुपयांची। लक्षात घ्या मित्रांनो, सध्या जी माहिती समोर आली आहे ती मुख्यतः दिव्यांग बांधवांबद्दलच आहे। अधिकारी असो किंवा मंत्री महोदय, सगळ्यांकडून एवढं स्पष्ट सांगितलं गेलं आहे की दिव्यांग लाभार्थ्यांचं मानधन 2,500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे। पण आता खरी उत्सुकता आहे ती शासन निर्णयात नेमकं काय लिहून येणार याची। कारण एकदा शासन निर्णय जाहीर झाला की मग नेमकं कोणाला किती आणि कशा प्रकारे पैसे मिळणार हे स्पष्टपणे समजणार आहे। त्यामुळे सध्या नजर त्या निर्णयाकडे लागून आहे। आता असेही काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये निधी पोहोचलेला नाही, ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता सध्या तरी सर्वांना 1,500 प्रमाणे रक्कम मिळत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारी 2 वाजल्यापासूनच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। पण अजून अमरावती जिल्ह्याबद्दल थोडीशी अनिश्चितता आहे। अमरावतीत पैसे आले की नाहीत याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। त्यामुळे त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी थोडा संयम ठेवावा। प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच तिथे सुद्धा पैसे जमा होणार आहेत। आता बघा, अहमदनगर जिल्ह्यात अजून सर्वांना पैसे मिळालेले नाहीत। काही ठिकाणी अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा झालेला नाही। सोलापूर जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी पैसे आले आहेत, पण सर्वत्र पैसे आलेले नाहीत। म्हणजेच सर्वांना एकदम पैसे न पडता हळूहळू थोड्या थोड्या वेळाने खात्यात रक्कम जमा होत आहे। त्यामुळे अजून ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नये, काही वेळातच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। सरकारकडून निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत हे पैसे पोहोचणारच आहेत। सरकारकडून सांगण्यात आलं आहे की सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणारच आहेत, त्यांच्या खात्यात निधीचा टप्पा येणारच आहे, निधी जमा होणारच आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका। ज्या जिल्ह्यांमध्ये आधीच पैसे जमा झाले आहेत तिथे प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे बाकी जिल्ह्यांमध्ये नक्कीच पैसे जमा होतील, फक्त थोडा वेळ लागतोय। काहींना 1 ते 2 तासात पैसे दिसतील, तर काहींना उद्यापर्यंत खात्यात रक्कम दिसेल। पण खात्री ठेवा, सर्व लाभार्थ्यांना निधी मिळणारच आहे, कारण पेन्शनचा निधी टाकण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आपल्या सर्व निराधार बांधवांसाठी। आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे उशिराने मिळालेलं समाधान। इथं एक गोष्ट सांगावीशी वाटते, हा निधी आपल्याला नेहमी 5 ते 6 तारखेपर्यंत मिळायला हवा होता, पण यावेळी 5 ते 6 दिवस उशीर झाला। एवढा उशीर का झाला हे खरंच सरकारने बघायला हवं। शासन निर्णय वेळेत व्हायला हवेत आणि हा निर्णय सुद्धा वेळेत झाला असता तर प्रत्यक्षात पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात नक्कीच पोहोचले असते, एवढा उशीर लागलाच नसता। आणि सध्या तरी उशीर होणं ही थोडी आश्चर्याची गोष्ट बनली आहे। आत्ता निदान पैसे जमा होऊ लागले आहेत, हीच आपल्या सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे। इतका उशीर झाल्यानंतरही ज्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय ती खुशी बघण्यासारखी आहे, कारण आपले अनुदान आता हळूहळू सगळ्यांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंबंधी आणि त्याच्या अनुदानासंबंधी, निधीसंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांनाही या अनुदानाबद्दलची माहिती मिळेल। आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार गणपती बसायच्या आधीच सरकारने केला, त्यांच्या खात्यात गणपती बसायच्या आधीच पैसा जमा झाला, त्याबद्दल सरकारने लगेच निर्णय घेतला। पण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी मात्र अजूनही उशीर झाल्यानंतर पैसे मिळवत आहेत। याकडे सरकारने नक्कीच लक्ष द्यायला हवं। तर भेटूया लवकरच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।